आपण पाहत आहात महा टाइम्स न्यूज. नवा काळ, नव्या बातम्या. वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट शहर व तालुक्याच्या वतीनं सोमवार दिनांक 8 जून रोजी बैलगाडी जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिकांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मी चंद्रशेखर मडिकांबे, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष, आज या ठिकाणी आपल्या माध्यमातून सर्वांना मी सांगू इच्छितो, अक्कलकोट तालुक्यातील सर्व सुज्ञ नागरिकांना, शेतकऱ्यांना आणि त्याचप्रमाणे संविधानवादी, लोकशाहीवादी सर्व नागरिकांना मी जाहीरपणे सांगू इच्छितो, वंचित बहुजन आघाडी शहर व अक्कलकोट शहर व तालुक्याच्या वतीने येणाऱ्या 8 जून वार सोमवार रोजी सकाळी 11 वाजता भव्य बैलगाडी मोर्चाचं आयोजन केलं असून या मोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉक्टर नितीन ढेपे आणि त्याचप्रमाणे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर अनिल अण्णा जाधव, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट सर्वजित बनसोडे सर आणि प्राध्यापक सोमनाथ साळुंके सर आणि त्याचप्रमाणे अरुणाबा जाधव आणि सोलापूर जिल्ह्याचे नेते माजी नगरसेवक रवी बॉस गायकवाड हे उपस्थित राहणार आहेत. हा मोर्चा सरकारच्या विविध धोरणाचा निषेधार्थ निघणार आहे, ज्यामध्ये गॅस, पेट्रोल, डिझेलचे प्रचंड वाढ करण्यात आलेली आहे, दर वाढ करण्यात आलेली आहे. दुसरी 22 लाख विद्यार्थ्यांचं जे नीट पेपर फुटीमुळे अनुदान नुकसान झालेलं आहे आणि त्याचबरोबर परवा दिवशी CBSE ही परीक्षा सुद्धा फुटली गेलेली आहे आणि सरकार तात्पुरता म्हणून त्या शिक्षकांचं बदली करतं. अशा कितीतरी घटना आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मालाला, कांद्याला सध्याला भाव 3 ते 5 रुपये आहे. त्यांचा पीक विमा अजून परत मिळालेला नाही. तरुण बेरोजगार झालेला आहे. महागाई प्रचंड वाढलेली आहे. या सर्व कारणामुळे सरकारला जागे करण्यासाठी, सरकारच्या कानामध्ये किंवा डोळ्यात अंजन घालण्यासाठी हा मोर्चा आयोजित केला असून या मोर्चाला आपण प्रचंड प्रमाणे, विशेषतः मी सर्व तरुणांना विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये आपलं आयुष्य या सरकारच्या विविध धोरणामुळे आयुष्य बर्बाद होत चालू आहे. याचाच एक कारण असं आहे की आज एक तरुणांची फौज कॉक्रोच जनता पार्टी म्हणून उभारत आहे. मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो की या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही मोर्चा अतिशय मोठ्या प्रमाणे यशस्वी करा, म्हणजे सरकार जागं होईल, इथलं प्रशासन जागं होईल आणि त्याचबरोबर अक्कलकोट तालुक्यातले काही महत्वाचे प्रश्न किंवा गौप्यस्फोट आम्ही त्या मोर्चामध्ये करणार आहोत. त्यामुळे आपण सर्वांनी या मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावा अशी मी तुम्हा सर्वांना नम्रतेची आवाहन करतो. धन्यवाद. या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिकांबे, तालुका अध्यक्ष विशाल ठोंबरे, तालुका उपाध्यक्ष यशवंत इंगळे, भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष साहिल सोनकांबळे, तालुका उपाध्यक्ष शिवाजी चौगुले, अमृत सोनकांबळे, बबन गायकवाड, नितीन शिवशरण आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.